हॅलो फ्रेंड्स, तर आज आपला टॉपिक असणार आहे ई पीक पाहणी। तर ज्यांनी स्मार्टफोनवरून ई पीक पाहणी केलेली आहे त्यांची ई पीक पाहणी झाली किंवा नाही ते चेक कसे करायचे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर व्हिडिओला परिपूर्ण फॉलो कराल आणि डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस कराल, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल। तर व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, ई पीक पाहणी झाली का असे चेक करा मोबाईलवरून। तर बघा, ई पीक पाहणी स्टेटस। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची माहिती। अनेक शेतकऱ्यांनी पीक विमासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहे, परंतु पीक विमा ई पीक पाहणी स्टेटस योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांनी 7/12 वरती पिकाची नोंद करणे गरजेचे आहे। ई पीक पाहणी स्टेटस, ई पीक पाहणी ऑनलाईन, ई पीक पाहणी स्टेटस चेक ऑनलाईन। तर बघा, ई पीक पाहणी स्टेटस। शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात आपल्या शेतातील पिकाची नोंद ही 7/12 वरती करणे गरजेचे आहे। यामुळे शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई व इतर योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही। शेतकऱ्यांनी जर 7/12 वरती आपल्याला शेतीतील पिकांची नोंद केली नाही तर त्यास शासकीय योजनेचा लाभ व पीक विमा, पीक नुकसान भरपाई मिळण्यास अडचण येऊ शकते। जसे की मागील काही महिन्यांपूर्वी शासनाने कांदा उत्पादन शेतकऱ्यांना प्रति 300 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, परंतु याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला 7/12 वरती कांदा पिकाची नोंदणी करणे गरजेचे होते। यामुळे काही शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात आपल्याला पिकांची नोंद 7/12 वरती करणे म्हणजेच पीक पाहणी करणे महत्त्वाचे आहे। तर बघा, ई पीक पाहणी ऑनलाईन। शासनाने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी हे ॲप उपलब्ध करून दिले आहेत। शेतकरी ई पीक पाहणी ॲपमधून शेतातील पिकाची नोंद, त्याचबरोबर कायम पट क्षेत्रातील नोंद, चालू पट नोंद, विहीर, बोरवेल, शेततळे, तलाव इत्यादी नोंद करता येते। शेतकऱ्याने पीक पाहणी केल्यानंतर पीक पाहणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी खालील स्टेटस फॉलो करा। तर ई पीक पाहणी चेक स्टेटस ऑनलाईन। तर बघा, ई पीक पाहणी झाली आहे का हे पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम पीक पाहणी ही नवीन ॲपमधून केली आहे का हे चेक करायचे। यासाठी मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करा। त्यानंतर ॲप ओपन करून आपले नाव निवडा व संकेतांक टाकून लॉग इन करावे। खालील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे गावाचे खातेदाराची पीक पाहणी हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करा। तर बघा, इथे दाखवलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। गावाचे खातेदारांची पीक पाहणी यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर बघा, आपल्या गावातील खातेदाराची यादी तुम्हाला पाहायला मिळेल। ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्याचे हिरव्या रंगात हायलाईट केलेले आहे। तर बघा, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर नावासमोरील चिन्हांवर क्लिक करा। त्या ठिकाणी पीक पाहणी केलेली माहिती पाहायला मिळेल। अशा प्रकारे आपण आपली पीक पाहणी झाली आहे का ते चेक करू शकतो। तर तुम्हाला अशी स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं आहे। तर तुम्ही स्टेटस चेक करू शकता तुमच्या स्मार्टफोनवरून। तर असेच तुम्हाला शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची नोटिफिकेशन नक्की येईल। तर चला, येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।